नमस्कार. भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी आमचे प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नागपूर तुळजापूर महामार्गावरील पूल ढासळला, एक व्यक्ती अडकल्याची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी या ठिकाणचा हा पूल आहे. नागपूर तुळजापूर महामार्गावरील श्री गुरुवंशी अभियांत्रिकी कॉलेजसमोर येथील रस्ता ढासळलेला आहे. आपण पाहू शकता आमचे प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती या ठिकाणी पाहू शकता की पूल कशा पद्धतीने कोसळला त्याचे काही CCTV फुटेज आमच्या हाती आलेले आहे, ते पाहू शकता. या CCTV फुटेजच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावरील हा पूल कोसळल्याने मोठी धांदल झालेली आहे. रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी खूप मोठी घटना प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. आपल्या इकडे ब्रिज विष्णुपुरी येथे ब्रिज पडलेला आहे. हा 12 वाजता घटना झालेली आहे बघा. तेव्हा हे 2 माणसं होते, त्याला चांगलं काढून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. आता 1 जण मध्ये आहे, हे काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा लेडीज आहेत, हे काढायचा प्रयत्न करत आहेत. किती वाजता घडली घटना? ही 12 वाजता घडली. 12 वाजता घडली. आता चाचणी चालू आहे, काम चालू आहे. तर JCB वगैरे आलेले आहेत, तरी सर्वांना बघत राहा. चांगलं चालू आहे. इथं चिंचोलकर साहेब आहेत, चिंचोलकर साहेबांच्या मदतीनं काम चालू झालेलं आहे. लवकरात लवकर. आजची ही घटना घडलेली आहे, याबद्दल काय आपण सांगाल? SGS कॉलेजच्या समोर हा जो रोड आहे, आपल्या बायपासवरून नांदेडवरून लोह्याला जातो, इकडे समोर लातूरला जातो, या रोडवरचा जो हा भाग आहे, हा जवळपास रोड सुरू होऊन पण 1 वर्ष झालेला आहे. आता हा भाग सकाळी धसलाय आणि धसून त्याच्यामध्ये पडलंय. या ठिकाणी KTL कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत. त्यांना विचारलं असतं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे. या ठिकाणी हा जो वाहतुकीचा मार्ग आहे, सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की जो ज्या ठिकाणी ब्रिज पडलेला आहे तो सर्व्हिस रोड आम्ही ब्लॉक केलेला आहे, तो आणि वरचा रोड पण ब्लॉक केलेला आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आपण वरचा ब्रिज आणि खालचा सर्व्हिस रोड वापरू नये. पलीकडचा रोड जो आहे त्या रोडनी ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. तर 2 जणांना जखमी आहेत, त्यांना 2 जण जे चालले होते त्यांना किरकोळ जखम झालेली आहे, पायाला लागलेला आहे. आणि आता अजून कोणी काही शक्यता आहे का, कोणी खाली दबलं का वगैरे, याचा आम्ही शोध घेत आहोत. राष्ट्रीय महामार्गाचे कोणते अधिकारी घटना राष्ट्रीय महामार्गाचे PD साहेब यांना मी माहिती दिली, त्यांना बोललो, ते येत आहेत. ते म्हटले की मी येत आहे. आणि KTL कंपनी जे आहे, कॉन्ट्रॅक्ट यांचा आहे, त्यांचे पण लोक आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काम सुरू आहे. हे जे काम झाले सर, कितपत योग्य आहे आणि काय आहे?